नमस्कार फ्रेंड्स, न्यू फॅशन मेकर जेएच मध्ये आपलं स्वागत आहे। तुम्ही इथे बघू शकता ही स्पोर्ट ब्रा आहे आणि आता आपण ह्या जुन्या टी शर्ट पासून स्पोर्ट ब्रा बनवणार आहोत। हा टी शर्ट फ्रेंड खूप छान आहे। ऍक्च्युली फेकण्याची इच्छा होत नव्हती, त्यामुळे ही आयडिया केलेली आहे। तर तुम्ही इथे बघू शकता, अशा पद्धतीने आपल्याला टी शर्ट व्यवस्थित फोल्ड करून ठेवायचा आहे। डबल फोल्ड करून ठेवायचं आहे। उंची घेणार आहोत आपण इथे 14 इंच। तुम्ही तुमच्या आवडीनुसार उंची इथे ठेवू शकता। शोल्डर मी इथे घेतलेला आहे 6 इंच। आर्म होल साठी देखील 6.5 वर मार्क केलेला आहे आणि टी शर्टची ही जेवढी लेंथ आहे, जेवढी पूर्ण तेवढी मी संपूर्ण घेतलेली आहे, कारण हा जो टी शर्ट आहे तो स्ट्रेचेबल आहे। हे बघू शकता, अशा पद्धतीने आपण हे कट करून घ्यायचंय। गळ्याची रुंदी मी इथे 3.5 इंच ठेवून बॅकचा जो नेक आहे तो असा डीप मध्ये कट करायचा आहे फ्रेंड्स। जर तुम्हाला ही ब्रा ड्रेस मध्ये जर यूज करायची असेल तर तुम्ही बॅक नेक कमी देखील ठेवू शकता। अशा पद्धतीने फ्रंटला आर्म होलचा आकार देऊन घ्यायचा आहे आणि इथे देखील 3.5 इंच गळ्याची रुंदी ठेवून आपल्याला फ्रंट नेक 9 ते 9.5 इंचावर कट करून घ्यायचं आहे। इथे डॉट साठी आपण एक मार्किंग करून घेऊयात। गळ्याच्या पट्ट्या ह्या अशा पद्धतीने आपण क्रॉस मध्ये काढून घेतो नेहमीच, तर त्या काढून घ्यायच्या आहेत आणि फ्रंट साइडला नेकला अशा पद्धतीने पट्टी अटॅच करून घ्यायची आहे। आणि आता ही पट्टी आपण अटॅच केलेली आहे ती पूर्णपणे आतमध्ये वळवून त्यावर एक टिप मारून घ्यायची आहे। तर हे बघा, अशाच पद्धतीने आपल्याला तिन्ही पार्ट म्हणजेच की फ्रंटचे 2 पार्ट आणि बॅक नेकचा जो पार्ट आहे तो रेडी करून घ्यायचा आहे, अशाच पद्धतीने गळ्याच्या पट्ट्या लावून। तर हे बघा फ्रेंड्स, आपले हे तिन्ही पार्ट रेडी झालेले आहेत आणि आता आपण इथे शोल्डर जॉईन करून घेऊयात। हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला शोल्डर जॉईन करून घ्यायचं आहे। शोल्डर जॉईन झाल्यानंतर फ्रेंड्स, ही जी मुंढ्याची टीप आहे ती अशा पद्धतीने, जे फॅब्रिक आहे ते अशा पद्धतीने आतल्या साईडला वळवून घ्यायचं आहे आणि एक टीप मारून घ्यायची आहे। तर हे बघू शकता तुम्ही, इथे आपलं झालेलं आहे आर्म होलची टीप मारून। आणि आता आपण इथे एक टक्स मारून घेऊयात, जेणेकरून जो आपला पुढचा शेप आहे ब्राचा तो व्यवस्थित बसेल। तर फ्रेंड्स, मी इथे ही जी बाही आहे टी शर्टची ती काढून घेतलेली आहे आणि फ्रंट साइडला आतल्या साइडने अटॅच करून घ्यायची आहे, जेणेकरून आपण इथे कफ इन्सेट करू शकू। हे कफ फ्रेंड्स ऍडजस्टेबल आहेत, म्हणजे तुम्हाला हवे तेव्हा तुम्ही यूज करू शकता किंवा मग काढून देखील टाकू शकता। तर अशा पद्धतीने खालची जी पट्टी आहे ती पण वळवून घ्यायची आहे आणि आता दोन्ही साइडला अशा पद्धतीने अटॅच केल्यानंतर आपल्याला हुकलूक पट्टी जॉईन करून घ्यायची आहे। जसं की आपण ब्लाउजला लावून घेतो त्याच पद्धतीने आपल्याला हुकलूक पट्टी देखील अटॅच करून घ्यायची आहे। हे बघू शकता तुम्ही, इथे मी हुकची पट्टी लावणार आहे आणि दुसऱ्या साइडला आपण आयची पट्टी लावलेली आहे। हे बघा, जसं तुम्ही नेहमी ब्लाउजला हुकलूक पट्टी लावता त्याचप्रमाणे तुम्हाला इथे हुकलूक पट्टी लावून घ्यायची आहे आणि ऑलमोस्ट तुमची ब्रा ही रेडी झालेली आहे। फिनिशिंग आहे टी शर्ट पासून, जे आपण टी शर्ट यूज करत नाही आपण त्या टी शर्ट पासून ही ब्रा बनवलेली आहे आणि याची तुम्ही फिनिशिंग बघू शकता, खूप सुंदर आहे। तुम्ही विदाउट कप सुद्धा हे यूज करू शकता। हे बघा, अशा पद्धतीने सुद्धा याची फिनिशिंग जी आहे ती खूप सुंदर दिसते। तर तुम्ही देखील फ्रेंड्स, हा व्हिडिओ जर आवडला तर नक्की ट्राय करा घरी आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग भेटूयात फ्रेंड्स नेक्स्ट व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। बाय।